झुंडीचे मानसशास्त्र भाग 2 सच्चा अनुयायी विश्वास पाटील नवी क्षितिजे कार अभिवाचक ओंकार गोवर्धन भाग 1 जनता चळवळींचं आकर्षण 1 उठावाचं घोषवाक्य राष्ट्र संकटात आहे. क्रांतिकारी चळवळ हे समाजात बदल घडवून आणण्याचं एक ठळक साधन आहे. क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला तर आपल्या जीवनात आकस्मिक आणि भरघोस बदल होऊ शकेल असं अनेकांना वाटतं. त्यामुळे चळवळीचा जोर वाढला की अनेक जण तिच्यात भाग घेतात. क्रांतिकारी चळवळीचं हे वैशिष्ट्य सगळ्यांना माहीत आहे. माहीत नाही ते हे की असाच बदल धार्मिक आणि राष्ट्रवादी चळवळींमध्ये सुद्धा घडून येतो. फार मोठा आणि झपाट्यानं बदल घडवून आणायचा असेल तर लोकांमध्ये आवेश संचारावा लागतो किंवा त्यांच्या उत्साहाला उधाण यावं लागतं. असा उत्साह आणि आवेश संपत्तीच्या आशेनं उत्पन्न होऊ शकतो किंवा चैतन्यपूर्ण आणि लढाऊ चळवळींच्या दर्शनानंही तो उत्पन्न होऊ शकतो. आर्थिक भरभराटीची इच्छा हे मनुष्य प्राण्याकरता फार मोठं प्रेरणादायक आकर्षण आहे. यापैकी केवळ एका प्रेरणेच्या प्रभावामुळे सुद्धा संपूर्ण समाज स्वतःची भौतिक प्रगती करून घेऊ शकतो. पण काही समाजांमध्ये वैयक्तिक प्रगतीच्या संधीच उपलब्ध नसतात. असल्याच तर अगदी कमी प्रमाणात असतात. तेव्हा त्या समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याकरता, गतिहीन बनलेल्या समाजाला गती देण्याकरता, तिथल्या समाजामध्ये मूलगामी सामाजिक आणि अन्य बदल घडवून आणण्याकरता लोकांमध्ये उत्साह निर्माण करावा लागतो. धार्मिक, क्रांतिवादी आणि राष्ट्रवादी चळवळी याकरता फार उपयोगी पडतात. कारण विशिष्ट मतप्रणालीच्या बाजूनं लोकांच्या मनात आवेश उत्पन्न करण्याचं काम या चळवळी अत्यंत यशस्वीपणे करू शकतात. पूर्वीच्या काळी धार्मिक चळवळींमधून मोठे मोठे सामाजिक बदल घडून यायचे. धर्म हे आज रूढीप्रिय भासतात, पण एकेकाळी ते अतिशय गतिशील होते हे विसरून चालणार नाही. नव्यानं उदयाला आलेली कुठलीही धार्मिक चळवळ ही फक्त बदल आणि प्रयोगशीलता असते. इथं इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माचं उदाहरण देता येईल. इस्लामचा उदय झाला तेव्हा तत्कालीन समाजामध्ये इस्लामनं अनेक नव्या सुधारणा घडवून आणल्या. ख्रिस्ती धर्मानं युरोपातल्या अनेक क्रूर जमातींना सुसंस्कृत बनवलं. त्यांच्या चालीरीतींना नवं वळण दिलं. मुस्लिमांकडून जेरुसलेम किंवा आपली पवित्र भूमी परत जिंकून घेण्यासाठी 11व्या, 12व्या आणि 13व्या शतकात ख्रिस्ती धर्मियांनी मुसलमानांविरुद्ध धर्मयुद्ध, क्रुसेड्स चालवली. त्याचा परिणाम म्हणून युरोपमध्ये सुधारणावादाची, रिफॉर्मेशनची चळवळ घडून आली. क्रुसेड्स आणि रिफॉर्मेशन या 2 घटनांमुळे मध्ययुगातला झोपलेला युरोप खडबडून जागा झाला. आधुनिक काळात समाजामध्ये जलद आणि खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणणाऱ्या चळवळींचं स्वरूप कधी क्रांतिवादी तर कधी राष्ट्रवादी असतं. कधी कधी ते संमिश्रही असतं. या चळवळींमध्ये लोक मोठ्या संख्येनं सामील झालेले असतात. तसे ते झाले नाहीत तर समाज बदलण्याचं कार्य यशस्वी होत नाही. रशियाचा पीटर द ग्रेट हे याचं उत्तम उदाहरण. अलीकडच्या काळात ज्यांनी आपली चळवळ यशस्वी केली अशा क्रांतिवादी किंवा राष्ट्रवादी चळवळींच्या म्होरक्यांच्या तोडीस तोड पीटर द ग्रेट होता. या म्होरक्यांपाशी जितकी सत्ता होती तितकीच पीटर द ग्रेटपाशी होती. त्यांच्या इतकाच तोही निर्दय आणि निष्ठुर होता. स्वतःच्या अंगीकृत कार्यावर जशी जितकी त्यांची निष्ठा होती तशी आणि तितकीच निष्ठा ह्याची सुद्धा आपल्या कार्यावर होती. पण जिथे ते लोक यशस्वी झाले तिथे पीटर अयशस्वी झाला. रशियाला पाश्चात्य राष्ट्रांच्या पंक्तीत आणावं ही त्याची महत्वाकांक्षा होती, पण ते त्याला साधलं नाही. आणि याचं कारण हे की रशियन लोकांमध्ये त्याला उत्साह उत्पन्न करता आला नाही. कदाचित ही गोष्ट त्याला महत्वाची आणि आवश्यक वाटली नसावी, किंवा महत्वाची वाटली
तरी ते साध्य कसं करावं हे त्याला समजलं नसावं. पुढं हे काम बोल्शेविकांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आणि जिथे पीटर द ग्रेट अयशस्वी झाला तिथेच ते यशस्वी होऊ शकले. आपल्या बाजूनं जनतेची मनं कशी पेटवायची हे त्यांना कळलं होतं. फ्रेंच आणि रशियन या दोन्ही क्रांत्यांची परिणती शेवटी राष्ट्रवादी चळवळींमध्ये झाल्याचं दिसून येतं. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती ही की जनतेचा उत्साह जर जागृत करायचा असेल तर त्याच्याकरता आधुनिक काळात राष्ट्रवादाच्या घोषणेसारखी उत्तम घोषणा नाही. राष्ट्रवादाच्या आवाहनाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो. क्रांतिकारी चळवळींना चालना दिलेल्या जहाल सुधारणांचा प्रयोग यशस्वीपणे शेवटाला जावा असं जर वाटत असेल तर राष्ट्रवादाच्या भावनेला हात घालणं आवश्यक असतं. आज जपानमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाल्याचं आपण पाहतो. जपानी राष्ट्रवादाच्या पुनरुज्जीवनाचं वारं जपानी लोकांच्या अंगात शिरलं नसतं तर ही सुधारणा आणि ही प्रगती झाली नसती. तीच गोष्ट युरोपमधल्या कित्येक राष्ट्रांची सुद्धा आहे. उदाहरणार्थ जर्मनी. राष्ट्रवादी भावनेच्या फैलावामुळेच तिथं हे घडून आलं होतं. अतातुर्क केमाल पाशानं जणू एका रात्रीत तुर्कस्तानचा कायापालट घडवून आणला. प्रखर आणि खऱ्याखुऱ्या राष्ट्रवादाच्या उदयामुळंच त्याला हे शक्य झालं. चँग कै शेक यांना जनतेची चळवळ कशी सुरू करतात याचं जर ज्ञान असतं किंवा जपाननं चीनवर केलेल्या आक्रमणामुळे चीनमध्ये उसळलेल्या राष्ट्रवादी भावना दीर्घकाळ टिकवून धरण्याइतकी बुद्धी जर त्यांच्यापाशी असती तर कदाचित चीनचे भाग्यविधाते म्हणून चँग कै शेक हे अधिकार पदावर गेले असते. पण त्यांना ही कला अवगत नव्हती. त्यामुळे ते मागे पडले आणि ज्या मंडळींना लौकिक आणि व्यावहारिक उद्दिष्टांना पवित्र रंग देण्याची कला साधली होती त्यांनी त्यांना सहज बाजूला सारलं. अमेरिका किंवा ब्रिटन यांच्यापैकी कोणालाच आशियाई खंडातल्या मागासलेल्या देशांना त्यांच्या मागासलेपणातून बाहेर काढता आलं नाही. त्यांची इच्छा असून सुद्धा ते साधलं नाही. याचं एकमेव कारण हे दिसतं की ब्रिटन किंवा अमेरिका हे देश लोकशाही राजवटींचे आहेत आणि लोकशाहीवादी असल्यामुळं जनतेच्या भावनांना आवाहन करून त्यांचा उत्साह जागा करणं त्यांना शक्य नव्हतं. कदाचित तशी त्यांची इच्छा सुद्धा नसावी. भावनिक आवाहन हा प्रकारच लोकशाही तत्वज्ञानाला मुळी वर्ज्य आहे. पाश्चात्य लोकशाही सरकारांनी पौर्वात्य देशांमध्ये थोडी बहुत जागृती आणली नाही असं नाही, पण ते बुद्धिपुरस्सर आणि ठरवून केलं गेलेलं नाही. तो त्या राजवटींचा आनुषंगिक परिणाम आहे. उलट पौर्वात्यांच्या मनात पाश्चात्य राष्ट्रांनी स्वतःबद्दलचा एक प्रकारचा द्वेष जागृत केला आणि पौर्वात्य देशांमध्ये जी काही चळवळ घडते आहे तो त्या द्वेषभावनेचा परिणाम आहे. पाश्चात्यांबद्दलच्या द्वेषामुळे पौर्वात्य लोक पेटून उठले होते आणि त्यांच्यात बदल घडून आला होता. महत्वाचा मुद्दा हा की मनुष्य प्राण्याला नेहमी बदल हवा असतो आणि हा बदल देऊ करणाऱ्यांच्या पाठी तो जातो. अर्थात हे सुद्धा सांगायला हवं की लोकांना स्वतःच्या परिस्थितीत बदल हवा असतो आणि म्हणून लोक जनता चळवळींना पाठिंबा देतात असं म्हणणं सर्व स्थळी आणि सर्व काळी तितकंच खरं असतं असं नाही. बऱ्याचदा तर बदलाचं आकर्षण आपल्याला वाटतं तितकं तीव्र नसतं सुद्धा. पण असं असलं तरी मानवी मनाला वाटणारं बदलाचं आकर्षण विचारात घेऊन जनता चळवळींचा अभ्यास केल्यास तो फुकट जाईल असं नाही. असा अभ्यास केला तर या चळवळींच्या आंतरिक प्रवाहांवर काही ना काही प्रकाश निश्चितच पडू शकेल. तेव्हा आता आपण या मुद्द्याचा थोडा बहुत परामर्श घेऊया. 2. यशस्वी आणि अयशस्वी एकाच माळेचे मणी. मानवी जीवनावर बाह्य घटकांचा, बाह्य परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव असतो असं मानण्याची आपली सर्वसाधारण प्रवृत्ती असते. आपल्या यशाचा आणि अपयशाचा संबंध आपण बाहेरच्या परिस्थितीशी जोडतो. साहजिकच यशस्वी लोकांना, जीवनात कृतार्थ ठरलेल्यांना बाह्य परिस्थिती आहे तशीच कायम टिकून राहावी असं मनापासून वाटतं. त्यांच्या दृष्टीनं त्यांना बाह्य जग हे मित्रासारखं वाटतं. याच्या अगदी उलट ज्यांना जीवनात अपयश सहन करावं लागलेलं असतं त्यांना तेच जग शत्रूप्रमाणे वाटतं. खरं तर यश किंवा अपयश
खूप मोठ्या प्रमाणात आपल्या व्यक्तिगत गुणांवर आणि क्षमतेवर अवलंबून असतं. आमची कार्यक्षमता, उद्योगशीलता, चिकाटी, स्वभावातला धीर, सबुरी, आपला स्वभाव, रंगरूप, व्यक्तिमत्व, आरोग्य इत्यादी अनेक गुणांचा भाग त्यात असतो. पण प्रत्येक घटनेचं मूळ बाह्य परिस्थितीत शोधण्याच्या सवयीमुळं आपण आपल्या यशाचंही मूळ बाहेरच शोधतो. थोरो हा अमेरिकन विचारवंत एका ठिकाणी म्हणतो त्याप्रमाणे, माणसाचा स्वभाव असा आहे की जर त्याला काही दुखत खुपत असेल आणि त्यामुळे त्याला रोजची कामे पूर्ण करता आली नसतील, समजा त्याच्या पोटात खूप दुखत असेल, तरी त्या पोटदुखीवरचा इलाज म्हणून तो जग सुधारण्यासाठी बाहेर पडेल. अपयशी लोकांनी आपल्या अपयशासाठी बाहेरच्या जगाला दोष दिला तर त्यात काहीच नवल नाही. पण खरं नवल हे आहे की स्वतःचा चाणाक्षपणा, स्वतःची दूरदृष्टी, चिकाटी, काटकसरीपणा इत्यादी अस्सल गुणांची जे बढाई मारतात आणि या गुणांमुळे आम्ही यश मिळवू शकलो असं जे सांगतात, त्या लोकांना सुद्धा जे यश मिळालं ते केवळ दैवानं मिळालं, परिस्थिती अनुकूल होती म्हणून मिळालं, असंच मनाच्या आत खोल कुठेतरी वाटत असतं. जीवनात सतत यशस्वी झालेल्यांचा सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास जेवढ्याच तेवढाच असतो. काय केलं म्हणजे यश मिळतं याची त्यांना स्वतःलाही निर्विवाद खात्री नसते. बाहेरचं जग त्यांना नाजूक हातांनी लावून ठेवलेल्या यंत्रासारखं वाटतं. त्यामुळे त्या यंत्राला धक्का देण्याची इच्छा त्यांना नसते. सहज धक्का लागला तरी त्या यंत्राचा तोल जाईल आणि आपलं यश आपल्यापासून काढून घेतलं जाईल असं त्यांना सारखं वाटत असतं. त्यामुळं परिस्थिती जैसे थे ठेवण्यासाठी ते खटपट करतात. सामाजिक परिवर्तनाला होणारा विरोध आणि परिवर्तनाचा आग्रह या दोन्ही प्रवृत्तींचा उगम एकाच समान समजुतीमध्ये असतो आणि दोन्ही गटांमधली माणसं सारखीच कडवी आणि दुराग्रही असू शकतात.